तर 1 जानेवारी 2025 पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत, 1 गुंठ्यापर्यंत 1000 फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे, पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही, रजिस्ट्री होत नाही, कारण तुकडे बंदी कायदा आहे. त्यामुळे आता नागरी भागामध्ये, नागरी क्षेत्रामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत, पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत, त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी UDCPR त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी SOP तयार करावी लागेल. तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी, पण याला एक SOP तयार करावी लागेल. जी SOP या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये SOP तयार करतोय आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले ACS महसूल, ACS UD 1 आणि जमाबंदी आयुक्त आणि IGR या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही, पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार, त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार, त्यांचे प्राधिकरण RL कसं देणार, सर्व करायला लागेल. नाही तर काय होईल, दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील. त्यामुळं एक चांगली SOP तयार करू आणि पुढच्या 15 दिवसामध्ये, आता तर मी तुकडेबंदी कायदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल, पण सोबतच एक SOP आपण या ठिकाणी देतो आहे, ज्यातनं या महाराष्ट्रातल्या 50 लाख वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, 50 लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, 50 लक्ष परिवाराचा. त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर 1 जानेवारी 2025 ला कट ऑफ डेट ठेवून